बरं लागतच नाही का तू? नाही हो बरं लागेल काय नाही तुझ्यामुळं मला आजार आला तो पाहून. मग आता काय खरं नाही बाई. आता तसं तर होऊच नाही म्हणा. हा जर झालंय बी तर मग आता पोरं सोरा करता बाकी तुकडे करता करावं लागणार. त्या बाय आता नवी गाडी वापरली तेव्हा वापरली नवी गाडी जुनी होतेच का नाही. नाही झाली रिपेअर तर मग तिला टीचर दुसरी घ्यायची सेकंड एखादी. म्हणजे तुमच्या लग्नाचा विचार चालू मी हाय अजून जिवंत आहे. माझं काय नाही ग पण त्या पोराला नाही करमायचं ना आयुष्य. पण मला काहीच कळा ना बाई तुमचं काय मला बायको नकोच आहे दुसरी. या पा मी माय दुखण्याने येडी झाली एक तर आणि तुमचं काय बायको बायको लावलं. बरं ते जाऊन बरं एक काम करू सावकार का जातो असं काहीतरी म्हणा मग माझ्या जीवात जीव येतो जरा. दिले तो नसीब चांगलं. जर तो नसीब पालथा पडला असतं तर तो सावकारी पैसे देणार नाही. हो ते सावकार नाही का दुखण्यासाठीच खास पैसे देतो. हा राम 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 राम. बस 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 बस. अर्जंट फोन केला तुम्ही मला. ये इतकी तब्येत बरोबर नाही ना हो. काय झालं? काय झालं काहीच कळा ना आम्हाला. अहो तुमचं हेच प्रॉब्लेम आहे खेड्यावरच्या लोकांचं. चांगला शहरातल्या डॉक्टर कडे न्यायचं तुम्ही चिठ्ठ्या चालू चालू देणार आहे पट्ट्या काढणार आहे त्यांच्याकडे न्या त्या. मग कसं काय तिला गुणी औषध लय चालले तिला. अहो पुणे मुंबई नाशिक अशा ठिकाणी तिला ऍडमिट करा. आयुर्वेदिक औषध लय चालले. आयुर्वेदिकने काय फरक पडतो? लय पैसे लागते मग सावकार एवढं लांब. पैसे लागत म्हणजे मी आहे ना. तुम्ही द्याशाल का? मग जाऊ ना आपण पुण्याला जाऊ ना दवाखान्यात. फक्त गुरुवारी आणि पौर्णिमाच्या दिवशी पाहत्या धागा द्या त्या. त्यांनी धागा दिला ना एकदम तुम्ही खडांगाच होणार. श्रद्धा पाहिजे. सावकार दागाचं नाव नका काढू. नाही का? मला काळात आहे ना तिच्या अंग कपडेच नव्हते. आखे तर धाग्याने गुंडाळली होती. लयच बरवली अख्ख्या अंगाला ते धागेच होते कपडा नव्हता अंगाला. तिच्या धाग्याचा मी नाडा वाळला होता 16% हिला नाडा फुरला होता. तर काय सांगायचं एवढे धागे बांधते मग कटवला म्हणजे लय पैसा गेला भाऊ आला तुमचा. तुम्ही आता एकदम जाम होईल शेवटच्या स्टेपला आहे बा. आता म्हणलं जपानला जावं घेऊन. जपानला का बरं? इडं आपल्या महाराष्ट्रातले डॉक्टर काय संपाव गेले का? तू आजार कोणच्याच बापाला सापडला नाही. नाही का? लय डॉक्टर धुंदाले सरकारी बार मीटरला गेलो कुठे गेलो त्याला उपायच झालाच नाही. बरं ते ना तिला आजार तर आजार डबल आजार झालाय. काय? तिला झोपली का तिला दिसत नाही. झोपले दिसत नाही. अरे भूक लागली का नाही भाकर मागती. हे 2 आजार तिला लय बिडले. भूक लागले भाकर मागणारच आहे ना मग. साधा प्रश्न आहे. आणि झोपल्यावर दिसणार नाही मग ती झोपल्यावर दिसन कस काय पुढं? तोच आमच्या दोघांच्या डोक्यातून विचारच जाईना काय होतंय. ते आजार भारताच्या बाहेरचे आजार आले. त्याच्या कथेला ना जपानला न्यायचंय. कारण जपानला ना सगळं चायना मॉडेल भेटते. असं आहे काय? काय करता चायनाचं बघत भेटला तर गेला तो क्लिअर करीन बुवा. क्लिअर करी. मा काय चुकलं? काय चुकलं नाही मग तुम्ही घेऊन जा. बरं ती झोपली एक दिवस आणि तिच्या पुढे मी नेऊ सोन्याच्या अंगठ्या फिरवल्या. हा तिला काय कळालंच नाही. हा म्हणलं हे येडच आहे गाडी तिला आजार काय उतरून जाईना. मग मला 2-3 गज करून उठावली. हा मग तेव्हा तिला दिसायला लागलं म्हणजे आजार नीट झाला थोडा. असं आहे काय? बरं आता तुम्हाला 1 लाख लागत आहे का 2 लाख लागत आहे? द्या एखादा द्या. एखादाच लाख देऊ ना. 1 लाख आता द्या लागलं उजून द्या. हा अजून एखादा लाख दे ना. मी काय म्हणतो आता 1 लाख द्या. हा आणि अडचण आली तर मग परत. बरं मी काय म्हणतो माझे नियम सगळे माहिती ना सावकारचे. 6 महिन्याच्या वायद्यावर घेऊन राहिले की 1 वर्षाच्या वायद्यावर घेऊन राहिले तुम्ही? 2-4 महिन्यात 2-4 महिन्यात का? तिचा आजार गेला ना का तुमचे पैसे फुलात. बरं हे घ्या मोजून. हे पूर्ण आहे ना 1 लाख आहे. मोजून घ्या. दर्शन घ्या लक्ष्मीचं. मॅडम पाहून घ्या. तुमच्या एकदा पैसे दिले परत म्हण नका मानावरा बेवडा असा होता. असे काय मोजू राहील तुम्ही? एवढा पैसा माझ्या आयुष्यात आज पाहिलाय मी. असं आहे काय? हा परत म्हणा नको नव्हते बुवा म्हणजे तुम्ही न कबूल झालं नको पाहून घ्या. घर आतमध्ये घालून घे. हा काय पैसे पॅकेटात घालून घ्या बस. जीव लावून ठेवा. कारण तुम्ही एवढ्या लांब जाणार आहे बाहेरच्या देशात. तिकडे नको प्रॉब्लेम यायला. तिकडे काय आपले कोणी नातेवाईक राहत नाही. नाही हाय ना बाई मावशी आहे तिथे. हा ना दुबेरवाडीला का त्या खाल्ल्या गलीला. दुबेरवाडीत खाल्ल्या गेले राहते. जपानच्या दुबेरवाडीला तिकडे फुई भाऊ हा तो करतो तिकडं. पण काय करतो तिकडं? तो एक कचरा कुंडीचे काम करतो तिकडे. असं आहे काय? त्याला एकदा कचरा कुंडी मध्ये जवळ 7-8 लाख रुपये सापडले होते. तर मला देत होता म्हणून नको बाबा हे मला. हा म्हणजे नगरपालिकेत कामाला होता. तो काही कामाला नाही नाही का? तो सहज गेला दिवस फिरत हा तो बोलला
हा. याला भाड्याला पैसे नव्हते तो रस्त्यावर झोपायचा हरवलं बा. हा त्याला इकडे रस्त्यावर झोपू दे तो कचऱ्या कुंडी पैसे जाऊन झोपायचा त्याला तिथे 7-8 लाख रुपये सापडले. हा सर. हा आता येऊन जाऊन करतोय. हा ना एवढं लांब अप डाऊन करतो मग तो का नाही येऊन जाऊन करतो सायकल आहे. सायकली होतो का आणि कधी मध्ये ना मग रिअल वे नाही येतो असं आहे का बिगर तिकटाचा येतो. हा हा म्हणजे बरोबर पैसे वाचवतो बा. पण तसं नाही ना हा तो इमानव सायकलचे चित्र काढले हा त्याच्यानं जो जातो येतो. बरोबर आहे मग आता हे पैसे तुम्ही द्या का तो देणार आहे मग पावा आम्ही देऊ नाही तर आमचा नातू देईन एवढं काय द्यायचं तुम्ही. कोणता नातू पण हा कोणता नातू आमचा पंजोबाचा म्हणजे कोण माझे वडील ते कुठं राहत त्याला 10 वर्ष झाले ते वारून जायले वारेले मग ते पैसे कसे काय देतील ते त्याची त्याला माहिती हो हा ते आपल्याला नाही माहिती त्यातलं काय नाही का नाही. मग आता कुठं विचारू तर त्याचा ठिकाणा नाही होतो नेमकी कुठे आता. तो आता वारून जाईल ना मग आता ठिकाणं कसं काय राहीन हो हा? अजून पंजोबान हे भानगडी काला सांगा तुम्ही मी नाही दिले ना हा मी बायको देऊन टाकीन. हो तुम्हाला काही लाज वाटते का अगं पैसे बायको देऊन टाकीन. हा सांगा ना मग. हा म्हणजे ती देईन पैसे हा हा सावकार मी जागून वाचून आले ना तुमचा 1 रुपया नाही ठेव.